अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। या मंडळात आम्ही पूर्वी पहिल्या सुरुवातीपासून मी अध्यक्ष होतो. तेव्हा मंडप सगळं आमचा होता. म्हणजे छत इकडं असे हे छत आहे याचं. तेव्हापासून आमचं हे हिंदू मुस्लिम एकत्र होईल आम्ही हे सण साजरा करतो. मोहरम, पुन्हा गणपती उत्सव, शिवजयंती हे सगळे आम्ही ह्या जागेला आम्ही साजरे करतो. आमचा त्यांचा जुळाभाव काही सुद्धा नाही, कसला काडी मात्र नाही. पोलीस स्टेशनचा इथं पोलीस सुद्धा येऊ शकत नाही. फक्त गणपती बसवायला पोते आम्ही बोलवतो ते. बीते 44 साल से महाराष्ट्र में सांगली जिले के गोटखिंडी में जुंजार स्क्वायर की इस मस्जिद में गणेश समारोह का आयोजन होता आया है. इसका जिम्मा न्यू गणेश मंडल संभालता है. किसी भी धर्म को मानने वाले हों, सभी तरह के लोग भगवान गणेश के इस खास आयोजन को देखने के लिए आते हैं. 1980 साली या ठिकाणी गणपती बसवला. 61 साली धरण फुटलं होतं पुण्याचं. त्या वर्षी मोठा पाऊस पडला होता आणि या ठिकाणी असं वर छत वगैरे काय नव्हतं. इथं गणपती बसवला होता आणि ती गळायला लागलं गणपती. इथले मुस्लिम समाजाची लोकं आली आणि त्यांनी सांगितलं की गणपती भिजतोय आणि आपण सगळ्यांनी मिळून, हिंदू आणि मुस्लिम मिळून आपण गणपती आत मशिदीमध्ये बसूया. त्या वर्षी तिने गणपती मशिदीमध्ये बसवला. कालांतरानं ते काही दिवस गणपती बसला नाही आणि मग 80 साली आम्ही न्यू गणेश तरुण मंडळ स्थापन केलं आणि मंडळ स्थापन केल्यानंतर आम्ही पहिला गणपती इथं बसवला आणि तेव्हापासून आज 44 वर्ष झाले हा गणपती मशिदीमध्ये बसला जातो. तथा हम सब हिंदू मुस्लिम सब एकजुट सब काम करते और सुख दुख में शामिल होते. इसीलिए ये लेने का जो आदर्श जो है गोटखिंडी गांव का जो आदर्श है सो लेने जेवा है. आणि ये के दिखावा नहीं, सच में जो सच है वो दिखाना है. बीते कुछ साल के दौरान गणेश चतुर्थी और मुहर्रम एक ही दिन थे. ऐसा होने पर गांव के लोग साथ आए और एकता के साथ दोनों ही परंपराओं को सम्मान दिया गया. गणेश उत्सव आणि मोहरम हा उत्सव मुस्लिमांचा एकाच वेळी आले. त्या साली सगळे कार्यकर्ते, हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन पंजांच्याही मिरवणुका काढल्या आणि गणपतीच्याही मिरवणूक काढल्या. गणेश भगवान की प्रतिमा मस्जिद के मुख्य प्रवेश के नीचे रखी गई है, जिसे समारोह के दौरान सजाया जाता है. 10 दिन के लिए भगवान गणेश की पूजा आराधना होती है और गांव के मुसलमान भी इसमें बढ़ चढ़कर हिस्सा लेते हैं. कसला विरोध नाही, कारण का त्या आमच्या सणामध्ये असतात, आम्ही त्यांच्या सणामध्ये असतो. आम्ही त्यांचं रोड करायला जात होतो लहानपणी. परत ते एक आलावा असतो, त्या आलाव्यात खेळायला, ते धुल्ला खेळायला आम्ही जात होतो. ते गणपतीत अगदी गुलालात मागतात. पण त्यांचा एकही माणूस किंवा एकही मुलगा कधी म्हटला नाही की आमच्या ठिकाणी तुम्ही का गणपती बसवताय. ते उलट आम्हाला मदत करायला येतात. त्यामुळे इथं भेदभाव कसलाही नाही. कोई भी त्यौहार हो, उनका दीपावली हो, हमारा मुहर्रम हो, कोई भी और साथ में आता है. साथ में आए तो ये सब सहकार्य करते. रमजान महीने में क्या होता है, तरावी रहती. तरावी कितने आधा घंटा 1.5 घंटा चलता है. ये लोग क्या करते हैं, इनकी आरती सुधा बंद करते. इतना एक में को हम सहकार्य करते. गोटखिंडी में गणेश चतुर्थी, दिवाली, मुहर्रम और ईद सब कुछ मिलकर पूरी एकता और भाईचारे के साथ मनाया जाता है. ये गांव दोनों धर्मों के शांतिपूर्ण सह अस्तित्व और परस्पर सम्मान का जीता जागता उदाहरण है.